बघा चला हा अंगास माणसं कर्मवेडी पाहिजेत. बघा माणसात, प्राण्यात, झाडांच्या मध्ये देव पाहणारा हा माणूस आहे. नाव दयानंद आहे. दया, आनंद, दुसऱ्यांच्यामध्ये प्रेम शोधणारा हा माणूस, याला महामाणूससुद्धा आम्ही म्हणू. का नाही म्हणावं? अशीच माणसं मोठी होतात, सहज मोठी होतात. सर नमस्कार. फक्त एक मिनटं तुमच्याशी बोलायचं आहे. मित्रांनो, दयानंद पाटील आज अमृतकुंड हे कर्नाटकाच्या बॉर्डरवरती खूप सुंदर असं देवस्थान आहे. या ठिकाणी श्रीरामाचा पदस्पर्श झालेला आहे अशी आख्यायिका आहे. या ठिकाणी हा रमलेला माणूस, गुरुजी कशात कशात तुम्हाला देव सापडतो? खरं म्हणजे मुके जे प्राणी आहेत ना, मला एक संतांची ओळ आठवते सर. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हे जे प्राणी मात्र आहेत ना, पशु पक्षी प्राणी, यांच्यावरती अवघी सृष्टी अवलंबून आहे. त्या बिचाऱ्या मुक्या प्राण्यांना भूक लागली म्हणता येत नाही, मला खायला पाहिजे म्हणत नाही, तहान लागली म्हणता येत नाही, ओळखायलाच पाहिजे. हे ज्या ज्या ठिकाणी माणसांची गर्दी असते त्या त्या ठिकाणी अवतीभोवती असे हे फिरत असतात. अर्थच असा असतो की आम्हालासुद्धा तुमच्या घासातला घास छोटासा एखादा द्या. आणि अशा वेळेला आम्ही या लेकरांना जितकं शक्य आहे तितकं खायला घालतो. आता इथं आल्यानंतर 2 बिस्किट पाकिटे, 2 पिल्ले बघितल्या घेता आली मला आठवण झाली. ह्या पिल्ल्याला बघून 2 बिस्किट पाकिट घेतले मामाच्या दुकानातनं आणि ह्या सगळ्यांना खाऊ घातलं. आनंद आहे, मजा आहे. नमस्कार मित्रांनो, खरं तर अनेक साधू संतांनी, महामानवांनी मूर्ती पूजा करू नका, ते थोतांड आहे हे स्पष्ट स्वरूपात सांगितलं होतं. कारण जीवांची पूजा केल्याने आत्मा समाधानी होतो, परमात्मा कदाचित पावतोय असं आपण म्हणू. मग जे जे जिवंत आहेत त्यांची पूजा हा आपला धर्म आहे. आणि तेच केल्याने खऱ्या अर्थाने पुण्य म्हणजे आनंद, आनंद म्हणजे पुण्य. चला तर एक झाड लावा, छोट्या प्राण्यांना, पक्ष्यांना मदत करा, त्यांना खाऊ घाला. आपण तर आपल्यासाठी कमवतोच आहेत की नाही, मग त्याच्यासाठी कोण कमवणार? प्राण्या पक्ष्यांना जुळी असते का? त्याला बोलता येतं का? तो मागतो का? कधीच नाही. फक्त त्याची भावना ओळखता आली की तुम्ही दैवत्व गतीला पावलं असं म्हणायचं. रामकृष्णारी, भूमिपुत्र वाघ, समाज विकास संस्था, उमरगा, महाराष्ट्र.